सुस्वागतम रंग देवतेला व स्थावन देवतेला नमस्कार करू। आज ब्राह्मणदेव पारवड कुंभारवाडी दोरसोडे या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी पूजन करण्याची सुवर्ण संधी दिली। त्याबद्दल मी मनपूर्वक श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ बाकर्डे यांतर्फे ब्राह्मणदेव पारवड कुंभारवाडी दोरसोळी या मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच मी स्वतः संदेश नाईकपुरे मुक्काम पोस्ट बाकर्डे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला प्रवासात करतायत ते आमचे बंधू अभिषेक नाईकपुरे तसेच आजच्या रात्रीपुरते आमचे प्रतिस्पर्धी भजन सम्राट सुशांत गोहिल आज सिंधुदुर्गामध्ये त्यांचं नाव लखनऊ आहे त्यांना प्रवासात करतायत ते सन्माननीय आमचे परममित्र तुषार शिंदे तसेच तबला साथ करतायत ते आमचे परममित्र आणि गोड माणूस ओमकार लवते तसेच त्यांची कोरस मंडळी यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो। तसेच या ठिकाणी ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला ते सन्माननीय पखवाजवादक सन्माननीय निलेश चिंदरकर तसेच बंडू राणे यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। तसेच आम्हा दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लावली त्या साऊंड सिस्टीम वाल्यांचे देखील सन्माननीय नागेश पवार यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। तसेच सन्माननीय बुवा दीपेश काकळकर तसेच सन्माननीय सुनील काकळकर बुवा प्रसाद काकळकर यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। तसेच या ठिकाणी आमचे परममित्र प्रकाश गोठणकर या ठिकाणी उपस्थित आहेत, कृपया त्यांनी खुर्चीचा मान राखावा। तसेच या ठिकाणी दोरसोडे म्हटल्याच्या नंतर अनेक नामवंत भजनी बुवा तसेच पखवाज वादक कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। तसेच या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहेत त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो।
जय हिंद जय महाराष्ट्र. प्रथमतः त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया. मॉनिटरचा जरा सुद्धा द्यावा आवाज पेटीचा. हा ओके. थोडं दिला. जोरदार साऊंड सिस्टीम साठी टाळ्या झाल्या पाहिजे. सात जन्मांची लाभली पुण्याई, सात जन्मांची लाभली पुण्याई, म्हणून राहतो पालकीचे भूमी, म्हणून राहतो पालकीचे भूमी. पाणी सरकी शांतमय भूमी, पाणी सरकी माइक बना थोड़ी बंद हेलो 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 थोड़ी पण लेवल कमी ठेवला मॉनिटर
गणपती गजानना गणपती गजानना दे प्रसाद भक्तांसी दे प्रसाद भक्तांसी गणपती प्रारंभी तुझं नमितो गातो प्रारंभी तुझं नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा तुझ्या गुणांच्या कथा एकदंता नमितो तुझला एकदंता नमितो तुझला रिद्धि सिद्धि तुमच्या दासी रिद्धि सिद्धि तुमच्या दासी 14 विद्या तव पाया 14 विद्या तव पाया 64 कलांचा अधिपती तू 64 कलांचा अधिपती तू यावी धावणी आम्हासाठी यावे धावणी आम्हासाठी आम्ही तुझी लेकरे आम्ही तुझी लेकरे या आम्हासी आशीर्वाद रामासी आशीर्वाद गणपती
धन्यवाद. या ठिकाणी जोईल बुवानी आपली प्रार्थना तसेच नोटिशन सादर केलं. ज्याचं चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची आपली तयारी आहे आणि खरोखर बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण भजन म्हटल्याच्या नंतर भक्ती रसातून जनमानसांसमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. आणि या भजनात नामस्मरणात एवढी ताकद आहे की अशक्य गोष्टीला देखील शक्य बनवून सोडते. म्हणून मुखात त्या परमेश्वराचं नामस्मरण असलं पाहिजे. कारण मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेलं काम कधीही चांगलं असतं. म्हणून लक्षात घ्या की 184 गणी फिरून आपल्याला जो हा माणसाचा जन्म भेटलाय या जन्माचं सार्थक केलं पाहिजे. कारण हा जन्म पुन्हा पुन्हा भेटणे शक्य नाही. म्हणून लक्षात घ्या की आपलं जे आयुष्य आहे आपलं जरा नोटिशन चालू झालं किंवा जरा वाटा की आपलं आयुष्य आहे ते म्हणजे शोधला तर अर्थ. आपलं आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ नाहीतर नुसता स्वार्थ. म्हणून लक्षात घ्या की या कलियुगात आपण वावरत असताना जर त्या परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर तिथपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भजन, नामस्मरण, कीर्तन. म्हणून प्रत्येकानं आपलं कर्म हे चांगलं ठेवलं पाहिजे. कारण या जन्मी करा आणि या जन्मी फेडा, बरोबर ना. म्हणून प्रत्येकाचं कर्म हे चांगलं असलं पाहिजे. म्हणून कर्म चांगलं ठेवण्यासाठी पहिल्यांदा 2 गोष्टी प्रत्येक माणसानं शिकल्या पाहिजेत. एक म्हणजे व्यवहार नीटनेटका असावा आणि वेळेला किंमत द्यावी. कारण ज्याला वेळ कळली त्याला आयुष्य जगणं कळलं. म्हणून लक्षात घ्या की आपलं आयुष्य आहे ते खूप सुंदर आहे. म्हणून प्रत्येकानं स्वतःचं अस्तित्व एवढं मोठं बनवा, स्वतःचं अस्तित्व एवढं मोठं बनवा की ते लोकांच्या लक्षात राहील. म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा असं मोठं काम करा की ते लोकांच्या 100 वर्ष लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून हे जे आपले आयुष्य आहे ते खूप सुंदर आहे. म्हणून असं मोठं काम करा की रस्त्यानं चालताना बघणाऱ्यानं राम राम ठोकला पाहिजे. बसताना असं बसा की शेजारी दोघे जण येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे. म्हणून एखाद्याच्या निधनानंतर त्याची पत्नी ही दरवाजापर्यंत, पाहुणे स्मशानापर्यंत, झील अग्निदानापर्यंत आणि फक्त त्याचं कर्म हे त्या परमेश्वरापर्यंत. म्हणून प्रत्येक माणसाचं कर्म हे चांगलं असलं पाहिजे, विचार चांगले असले पाहिजे. कारण पंगत जर चुकीची झाली, संगत चुकीची झाली, पंगत चुकीची झाली तर ह्या तोंडावर असाच येणार, वाटेक लागायचा. त्याच्यामुळे कोणाच्या संगतीत आणि कोणाच्या पंक्तीत बसतोस हे तो विचार कर. भजनाच्या सुरुवातीत तू बोलतो वाटेक लागायचा. आता ते कोण? दीपक कातळकर बुवा, हरियाण बुवांचे शिष्य, त्यांनी तर ऐकले नाही असं, या लक्षात ठेव. ते म्हणत असतील आमच्या लाईनीतला खायला या फुला म्हणता येईल या, कारण सुरुवातीला सांगता वाटेक लागायचा. त्यांना ते तू काहीतरी वाटत असत वाईट. त्याच्यामुळं हे असो, तुझ्या पद्धतीने तू बोलतोस, माका काय तुझ्यावर राग आहे. आणि तू किती जरी बोललस माका तरी काय घरसून बाहेर पडताना पहिला निर्लज्जपणा जी गोष्ट ती कमरेत बांधून नाही तर खरंच सोडून यायची.
बरोबर काय समजता बाकी बरोबर असणार आंबे बिंबे संपले हा हे मात्र कलच समजला तू भाजके आंब्यांचा व्यापारी हो एका वाटलं असं की ह्यो वडारी आला म्हणजे भाजको आंबो शेवटी त्याचे डोळे कसे पिवळे झाले आहेत ना तसा ते वाटला काय रे बाबा माझ्या एवढी वाईट परिस्थिती भाजके आंबे घेऊन असो बोलू तर थोडाफार हवे बोलल्याशिवाय मजा नाही आणि काय म्हणता की वकील डॉक्टर होण्यासाठी परीक्षा द्यायची लागतात होता येतात पण कलाकार होण्यासाठी पुरा आयुष्य घालवूच लागतात आणि तुझा म्हणणं माका पटका कारण ती चाय ठेवल्यापासून पेटीवर चाय पेटीवर ठेवलंच ती तू कलाकार की कोण खरोखर बाबा माणसातून नाही ना उठलं की गावलो काही वाटे आयुष्य मात्र घालून चालता ठीक आहे तू बोललास त्या सहमताशी मी हर माका मान्यही आता पण भजनाच्या सुरुवाती जो माणूस म्हणता वाटेक लागायचा तर आता मी म्हणतोय हिंदी गुरुबंधू काय म्हणत असतील रडत असते याच्या नावाने म्हणून सांगते तुका बरेच दिवस घमेल कमी कर ही तुका नडता तुका वाटतं माझ्यासारखं कोणच नाही पण तुझी समज आहे ना खुली तुझी परिस्थिती काय झाली आहे बेटा जाना केरला आणि खुळा उगावला अशी परिस्थिती आहे असो एवढा पण बराच होता त्याला काळजापर्यंत कोणाक वाटेक लावतो ना तर तुम्ही ठरवा काय पण घेऊ नको तू चाय त्या पेटीवर ठेवलं ते खरंच मला समजला काय आणि बघितले आणि सगळ्यांनी ते काय सांगतील ते म्हणतील काय करणार असा आमचंच धड नाही असो बाकी वडारी अंगाचा तो काय विषय नाही कारण शेवटी काय हवा कोणाच्या व्यंगावर किंवा कलरावर जाऊ नये प्रत्येक माणसाचा अस्तित्व महत्वाचा ह्या लक्षात ठेव कारण तू तुझ्या जागी श्रेष्ठ मी माझ्या जागी श्रेष्ठ त्याच्यामुळे तुझा वाईट मी कधीच निघणार नाही फक्त तूच असं झालंस की काय बाबा मला समजत नाही असं नंतर तुला सांगतो वडारी अण्णा तुका कसं या ठिकाणी आल्याच्या नंतर समाधान वाटतं जरी प्रेक्षकांची गर्दी नसली तर या ठिकाणी तुम्ही ऐकणारे मात्र गर्दी आहात 100% दोन्ही बुवांच्या मुखातून कानावर हात जाय असं शब्द येणार नाही फक्त थोडाफार हिला तर आमच्या पत्रात टाका पण येणार नाही याची खात्री मी देतोय तो सांगू शकत नाही त्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही त्याला मला पहिलंच वाटेत लावल्या ते माईकवाले त्यांनी माझ्या डोळ्यावर मारले चालला काय म्हटलं मला मारून तो काढले न संपणारी स्वप्नांची सुंदर माळ असावी सन्माननीय जनार्दन कुंभार यांच्याकडून हे 101 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 हो आजोबा यावा हो बसा यावा हो यावा हो कारण आज तुमच्यामुळेच आम्ही हे प्रेक्षकांमध्ये दिसतो एक कलाकार म्हणून यावा बसा यावा आता हे बघा पाठचे पोरगे आग्रह करतो माझे नाही त्यांची आग्रह ह्यांका काय काम कळणार हल्ली त्यांका अरे दुनियातल्या गोष्टी तुका माहिती आज काय वापस एका जोरदार टाळ्या आजोबांसाठी झाल्या पाहिजे कारण कैलासवासी
कदमबुवा म्हटल्याच्या नंतर आरेगाव आणि आरेगावचं रत्न आणि खरोखर त्यांच्या गाण्यात एवढं वजन आहे व त्यांच्या गाण्यातून एवढं वजन आहे आणि त्या वजन सहजासहजी कोणाला भेटत नाही आणि त्यांच्या गाण्याची गोडवा ना एकदम जबरदस्त. तू जरी किती म्हटलंस तरी नाही. पण कदमबुवा ते कदमबुवाच, पंचरत्न ते पंचरत्न. आम्ही त्यांची जागा घेऊ शकत नाही. म्हणून एकदा जोरदार टाळ्या त्या पंचरत्नांसाठी झाल्या पाहिजे. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर खरोखर समाधान वाटतंय. म्हणून तुमच्यासाठी एकच म्हणेन की न संपणारी स्वप्नांची सुंदर माळ असावी, न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी, ग्रीष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी या कुंभारवाडीसारखी माणसे असावी, या कुंभारवाडीसारखी माणसे असावी. साग मला मी तुका पुरे काय आता विचारणारच नाही. तू माका विचारलं होतं. माका माहिती आहे तू अर्धे हळकुंड पिवळं असतो. साग मला राजा
या ठिकाणी सन्माननीय प्रकाश मोठणकर आमच्या बापाडे गावचे दावणी यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद 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 धन्यवाद. पखवाजवादक सन्माननीय निलेश चिंदरकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.